नमस्कार, मी सीमा. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण एकदम नवीन प्रकारची अंडा ग्रेव्हीची रेसिपी बनवणार आहोत आणि ग्रेव्ही इतकी खास, इतकी चविष्ट की हॉटेलला सुद्धा मागे सारेल, इतकी सुंदर. आणि आपण आज अंड्याला सुद्धा वेगळा टच देणार आहोत, त्याच्यामुळे खूप सुंदर अशी अंडा ग्रेव्हीची रेसिपी होणार आहे. त्यासाठी इथं मी 4 अंडी फोडून घेतलेली आहेत बघा, आणि अशी छोट्या पसरट वाटीत पॅनमध्ये आपण ठेवलेले आहेत. पॅनमध्ये आधी खाली आपण थोडं पाणी घातलंय वाटीभर, त्याच्यावर वाट्या ठेवलेल्या आहेत. आणि अंडी ओतताना त्याच्यात आपण वाट्यांना तेल वगैरे काही सुद्धा लावलेलं नाही. तर सुरुवातीला आपण थोडंसं मीठ असंच हाताच्या साह्याने बोटांनी थोडं थोडं पसरून घ्यायचं, जास्त पण लागणार नाहीये. आणि तिखट सुद्धा असं थोडं थोडंसं पसरून घ्यायचं आहे आपल्याला, जास्त नाहीये पसरायचं, ते पण हातानेच पसरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं मी एकदम बारीक कांदा चिरलेला आहे बघा, तोही आपल्याला असा वरनं पसरवायचा आहे थोडा थोडा. आता इथं बारीक चिरलेलं टोमॅटो आहे, ते सुद्धा आपल्याला थोडं थोडंच घालायचं आहे, एकदम भरपूर अंडा करीसारखं घालायचं नाहीये. आता त्याच्यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, एकदम थोडी थोडीच घालायची, आपल्याला नंतर मसाल्यात पण वापर करायचा आहे. आता गॅसची आच आपण एकदम मीडियम ठेवायची आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून अंडी ही स्टीम करून घ्यायची आहे. आता अंडी तर बॉईल करायला ठेवलेली आहेत आपण, तोपर्यंत एकदम छान आणि मस्त नवीन प्रकारची टेस्टी अशी आपण ग्रेव्ही बनवणार आहोत. त्यासाठी इथं मी पोह्याचा 1.5 चमचा हरभऱ्याची डाळ घेतली, ह्याच्यामुळं खूप छान टेस्ट येणार आहे आपल्या भाजीला. आणि जास्त कडक तेलात ही डाळ टाकायची नाही, नाहीतर कलर चेंज होतो. अगदी हलकंसं गरम झालं ना मगच टाकायची. आणि दाटसरपणा पण खूप छान येतो डाळ थोडीशी टाकल्यामुळे. तर आपण त्यासाठी इथं नॉर्मल गरम तेलात डाळ टाकलेली आहे, जास्त कडक तेलात नाही. आता थोड्या वेळ ही परतून द्यायची. ह्याचा कलर थोडासा चेंज झाला, खमंग वास आला की आपण बाकीचे इंग्रेडियंट्स घालूया. तर बघा आता डाळ नकळत थोडीशी अशी फ्राय झालेली आहे, तुम्हाला इथं दिसतंय. आता आपण याच्यावर लसूण घालायचं आहे. इथं मी 1 मोठी गड्डी लसूण घेतलेला आहे. आपण लसूण स्वच्छ करून घेतलंय सालं काढून. गॅसची आच आपण मीडियमच ठेवलेली आहे. त्याच्यातच आपल्याला इथं अद्रक घालायचंय. अद्रक सुद्धा साल काढून 1.5 इंच अद्रक मी घेतलेलं आहे बघा. आता हे सुद्धा ह्याच्याबरोबरच आपण फ्राय करायचं आहे. गॅसची आच आपण स्लो ते मीडियमच्या दरम्यान ठेवलेली आहे. आता लसूण थोडासा फ्राय झाला तेलात की आपण त्याच्यावर कांदा घालणार आहोत. आता लसणाचा कलर बघा चेंज झालेला आहे, त्याच्यावर हा कांदा घालायचा. इथं मी 1 मोठा कांदा घेतलेला आहे आणि असा आबडधोबडच चिरलेला आहे, कारण आपल्याला त्याची ग्रेव्हीज बनवायची आहे. कांदा आपल्याला जास्त असा कलर चेंज होईपर्यंत नाही हे करायचं आहे, परतायचं आहे. आपल्याला फक्त त्याचा कलर ट्रान्सफर होईपर्यंत परतायचा आहे, आपल्याला जास्त भाजून वगैरे घ्यायचं नाही. 2 मिनिटं चांगला परतून घ्यायचा असा. आता कांद्याचा बघा कलर ट्रान्सफर झालेला आहे, आता सॉफ्ट झालाय थोडा कांदा. आपल्याला इथं थोडे काजू टाकायचे आहेत. काजू घातल्यामुळे ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते आणि ग्रेव्हीला दाटसरपणा पण खूप येतो, म्हणून आपल्याला याच्यात काजू घालायचे आहेत. इथं बघा मी 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जास्त तिखट हवं असलं तर तुम्ही अजून घालू शकता. इथं मी 2च लाल मिरच्या घेतल्यात. आता हे काजू सुद्धा आपण ह्याच्यात परतून घेऊयात. आता काजू सुद्धा आपण चांगले फ्राय केलेले आहेत. आता गॅस बंद करायच्या आधी 2 मिनिटं आपण याच्यात टोमॅटो घालायचा आहे. इथं मी 2 छोटी छोटी टोमॅटो घेतलेले आहेत, असे ओबडधोबडच चिरलेले आहेत. आता 2 मिनिटं आपण हलवून घ्यायचं आणि लगेच गॅस बंद करायचा. आपण टोमॅटो सगळ्यात शेवट घालायचं कारण काय माहितीये का, कारण टोमॅटो लगेचच सॉफ्ट होत असतो, म्हणून आपण टोमॅटो सगळ्यात शेवट घातलेला आहे. आता आपण 2 मिनिटं झालेली आहेत, गॅस बंद करूयात आणि हा सगळा मसाला थंड होऊन द्यायचा आहे. आता मसाला तर सगळा थंड होतोय, तोपर्यंत आपण अंडी झालेत का बघू. अंडी पण एकदम छान स्टीम झालेली आहेत बघा. आणि आता आपण गॅस बंद करूया आणि अंडी सुद्धा थंड होऊन देऊयात. आता मसाला पूर्ण थंड झालेला आहे. आपण त्याच्यावर थोडासा पुदिना टाकायचा आहे आणि थोडी कोथिंबीर टाकायची आहे. तर मसाला थंड झाल्यानंतरच आपल्याला कोथिंबीर आणि पुदिना टाकायचे. आधी गरम असताना टाकला ना तर सगळा कलर चेंज होईल. आता हे सगळं आपण हलवून घेतलेलं आहे. हे मिक्सरच्या भांड्यात सगळं भरून घेऊयात आणि याची आपण ग्रेव्ही बनवणार आहोत.
आता आपल्याला याच्यात एकदम थोडंसं पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यात, म्हणजे काय होईल, याच्यात आपण हरभऱ्याची डाळ थोडीशी फ्राय केलेली आहे ना, ती सुद्धा एकदम बारीक होऊन जाईल. आता आपली ग्रेव्ही सुद्धा मिक्सरला बारीक बनवून झालेली आहे आणि अंडी सुद्धा स्टीम झालेली सगळी थंड झालेली आहेत. आता आपण अंडी सगळी चमच्याच्या साह्याने काढून घेऊयात. पहिल्यांदा कडने अशा त्याच्या कडा रिकाम्या करायच्या, असं चमच्याने फिरवून घ्यायचं आणि मग नंतर दांड्याच्या साईडने आपण एकदम खालच्या साईडच्या मधला भाग रिकामा करून घ्यायचा, म्हणजे अंडे एकदम छान मस्त निघतं. त्याला तेलही न लावता एकदम मस्त अखंड निघतं. तर बघा मी सगळीकडनं रिकामं करून घेतलं. बघा एकदम अगदी अख्खं असं अंडं निघलेलं आहे, काही चिटकत वगैरे काही नाही. आता मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. चमच्याच्या पुढच्या साह्याने आपण कडा सगळ्या रिकाम्या करून घ्यायच्या बघा अशा अंड्याच्या, आणि मग कडाकडच्या रिकाम्या झाल्या की दांडा असतो ना, त्या मागच्या साईडने आपण मधला भाग रिकामा करून घ्यायचा, म्हणजे तुटत वगैरे काही नाही, एकदम मस्त असं अखंड निघतं बघा. हे बघा सगळं असं अखंड अंड निघतं. आता असे सगळे मी काढून घेते. आता आपण ह्या स्टीम केलेल्या अंड्याचे असे पिझ्झा कटरनी मी 4 भाग करून घेणार आहे. तुम्हाला जर अखंड ठेवायचं असलं ना तरीही चालेल. मी इथं पिझ्झा कटरने करते, तुम्ही चाकूने केलं तरी चालेल, पिझ्झा कटर असेल तर त्याने केलं तरीसुद्धा चालेल. बघा असे चौकोनी चौकोनी भाग करून घ्यायचे, म्हणजे ह्याच्यात सगळी ग्रेव्ही शोषली जाते. अखंड राहिलं तरीसुद्धा ग्रेव्ही सगळी शोषून घेतं अंड, आणि मग चवीला खूप छान लागतात असे सगळ्या मसाल्यात अंडी. मग असे आपण ह्याच पॅनमध्ये मसाला भाजला होता, त्याच पॅनमध्ये मी इथं 2 पळी तेल घेतलेलं आहे. तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घातलं तरी चालेल. तेल इथं थोडं गरम झालं आहे, त्याच्यात मी 2 दालचिनीचे तुकडे टाकते बघा, आणि 2 तेजपत्ता टाकायचे, आणि लगेचच त्याच्यावर आपल्याला ही ग्रेव्ही मग अशी बनवली ना ती टाकायची आहे. गॅसची आच आपण स्लो ठेवलेली आहे. आता ही ग्रेव्ही छान ह्याच्यात तेलात परतून घ्यायची. आपण आता तेल छान सुटेपर्यंत ग्रेव्ही परतून घ्यायची आहे, म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित छान असे ह्याच्यात परतले जातात तेलात, आणि त्याच्यामुळं आपल्या अंडा ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते. आता ग्रेव्ही पटकन परतून व्हायला तेल सुटेपर्यंत आपल्याला इथं हळद घालायची आहे आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे. त्याच्यामुळे ग्रेव्ही एकदम पटकन व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून निघते बघा. जास्त उशीर लागत नाही, हळद मीठ घातलं की लगेचच होते. आता ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत चांगली परतून घेऊस्तोपर्यंत आपण इथं दही मसाला बनवूया. इथं मी 1 छोटी वाटी दही घेतलेलं आहे. दही आपण रूम टेम्परेचरवरचंच घेतलेलं आहे. त्याच्यात इथं मी 1 चमचा गरम मसाला घालते, 1 चमचा आपल्याला धना पावडर घालायचं आहे, 1 चमचा बेडगी मिरची पावडर घालायची, आणि इथं पाऊण चमचा मी घरगुती मसाला घेतलेला आहे. आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दह्याच्या सगळ्या गुठळ्या मोडेपर्यंत. दह्याची एक सुद्धा गुठळी राहून द्यायची नाही आहे. एकदम छान सगळं असं फिरवून घ्यायचं आहे चमच्याने. आपल्याला दह्याच्या सगळ्या गुठळ्या मोडून का घ्यायच्या माहिती आहे का? कारण दही आपण टाकलं का नाही पॅनमध्ये की दही फुटतं, म्हणून इथंच आपण सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत दह्याच्या. तर बघा आता ग्रेव्हीला एकदम छान तेल सुटलेलं आहे. आता आपण 2च मिनटं परतून घेऊया. एकदम मस्त छान परतलेली आहे तेलात ग्रेव्ही. आता आपल्याला ग्रेव्ही तर परतून झालेली आहे. गॅस एकदम स्लो करायचं, किंवा तुम्ही बंद केला तरी सुद्धा चालेल. आणि हा दही मसाला आपण ह्याच्यात घालणार आहोत, कारण गॅसची आग जर असली ना जास्त, किंवा गॅस चालू राहिला ना की दही लगेचच गरम ह्याच्यात घातलं की फुटतं. आणि दही घातलं, दही मसाला की लगेचच एकसारखं असं फिरवून घ्या, म्हणजे दही फुटणार नाही बिलकुल. त्यासाठी आपण आधीच खाली गुठळ्या मोडून घेतलेल्या होत्या दह्याच्या. एकसारखं लगेच भराभर फिरवून घ्यायचं, त्याच्यामुळे ग्रेव्हीला सुद्धा एकदम छान मस्त टेक्स्चर येतो आणि ग्रेव्ही सुद्धा छान दाटसर होते. बघा बिलकुल सुद्धा आता दही फुटलेलं नाही, कारण आपण एकसारखं भरकन हलवून घेतलेलं आहे. आता आपल्याला अजून तेल सुटेपर्यंत गॅस कमी करून हे सगळं व्यवस्थित छान ग्रेव्ही परतून घ्यायची आहे. ग्रेव्ही आता जळू नये म्हणून आपण गॅस एकदम स्लो करत आहोत.
आता याच्यात आपण हे मिक्सरच्या भांड्यात जो मसाला होता ना ते पाणी थोडं थोडंसं टाकायचं आहे आणि ग्रेव्ही चांगली तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. पाणी टाकल्यामुळं काय होतं, मसाले आपले जळत नाहीत आणि ग्रेव्ही छान परतली जाते. तर बघा मिक्सरच्या भांड्यातला पण सगळं पाणी घातलं होतं. आता ग्रेव्ही एकदम छान परतली, सगळं तेल सुटलेलं आहे बघा. ह्याच्यामुळं काय होतं, आपण शांत चित्तेने असं बनवली का नाही भाजी टाइम देऊन जरा, ती भाज्यांची टेस्ट पण खूप छान वाढते. आता आपण याच्यात आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं आहे. तुम्हाला ग्रेव्ही जेवढी दाट ठेवायची आहे ना त्या अंदाजाने तुम्ही पाणी घाला. इथं मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता ही ग्रेव्ही अजून शिजली का नाही की ह्याला अजून दाटसरपणा येतो. आता ग्रेव्हीला बघा उकळी आलेली आहे. आपण 1 ग्लास पाणी घातला तरी सुद्धा ग्रेव्ही शिजून बघा चांगली दाट झालेली आहे. आपल्याला अंदाजाने किती पाणी पाहिजे तेवढं घालायचं. थंड झाल्यानंतर अजून ग्रेव्ही दाट होते. आता चांगली उकळी आलेली आहे ग्रेव्हीला, आपण ही अंडी सगळी स्टीम केलेली ह्याच्यात घालून घेऊया. आता याच्यावर अंडी घातली की इथं मी मटन मसाल्याची पुडी आहे ती अर्धी पुडी घालणार आहे. तुम्ही म्हणसाल शेवट पुडी टाकली, तेलात टाकली नाही. काय होतं, आपण शेवट टाकला का नाही असा गरम मसाला वगैरे की त्याची चव टेस्ट टिकून राहते चांगली भाजीत, म्हणून इथं मी शेवट टाकलेलं आहे. आता अजून थोड्या वेळ चांगली 5 मिनिटं उकळून द्यायची आणि नंतर गॅस बंद करून टाकायचा. आता मी गॅस बंद केलंय. याच्यावरून आपण थोडीशी कोथिंबीर चिरून टाकायची, म्हणजे भाजीची टेस्ट अजून खूप छान लागते. तर बघा भाजी एकदम मस्त झाली, दाटसर ग्रेव्ही झाली आणि अंड्याचे पण असे आपण तुकडे तुकडे केलेत ना, एकदम मस्त दिसतात आणि चवीला तर 1 नंबर झाली. ही ग्रेव्ही मी पहिल्यांदाच बनवली, म्हणजे आमच्यात पाहुणे आले त्यावेळेस बनवली होती, त्यांना खूप आवडली होती, म्हणून म्हणलं ही अंड्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी.